खूप हळू बोलतोस. 30 मिनिटाचा होईल व्हिडिओ. एवढी स्टोरी नको सांगू. रोहनचा आउटफिट तन्वीचा आउटफिट. पहिलं तर आम्ही गेलो होतो कुठे ठाणेला, रांगोळी शॉप. नाही 1, 2. हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी रोहन एके मसूल. आणि मी तन्वी, ऑल्सो नोन ॲज सॅस. सो आजच्या व्हिडिओचा टॉपिक आहे आउटफिट्स ऑफ आवर वेडिंग. म्हणजे नॉट जस्ट वेडिंग, द होल इव्हेंट, ऑल द इव्हेंट्स इन्क्लुडिंग हल्दी अँड संगीत अँड एव्हरीथिंग, एंगेजमेंट एज वेल. सो खूप लोकांनी रिक्वेस्ट केली होती या व्हिडिओसाठी. इट इज अ हायली रिक्वेस्टेड व्हिडिओ. या खूप लोकांनी रिक्वेस्ट केलेली, ऑल्सो नोन ॲज 3 people. सांगायची गरज नव्हती. बट या मला असं वाटतं की आमच्या लग्नाचे जे आउटफिट्स आहेत ते आम्ही खूप वेगवेगळ्या ठिकाणाहून घेतले. तर इट वुड बी रिअली हेल्पफुल फॉर एव्हरीबडी. वेडिंग सीझन इज ऑन. तर मला असं वाटतं की हा राईट टाइम होता हा व्हिडिओ करायसाठी. त्यामुळे वी आर गोइंग टू टेल यू द शॉप्स, द प्राइजेस अँड द टोटल कॉस्ट जी आम्हाला पडली आमच्या आउटफिटची. सो लेट्स गो. सो लेट्स तिकडे. ओके, सो द फर्स्ट इव्हेंट वॉज आर एंगेजमेंट. आणि टिपिकल मराठी तुम्ही जर असाल तर तुम्हाला मराठीच असणार मोस्टली. मराठी नसवत शकतात या लोक. वर्क्स फॉर हिंदूज. परत 1, 2, 3. ओके, तो आमचा फर्स्ट फंक्शन जे होतं ते होतं आमचा एंगेजमेंट, साखरपुडा. आणि मोस्टली मराठी कल्चरमध्ये साखरपुड्याला ग्रीन साडी नेसतात. तर मला सुद्धा ग्रीन साडी घ्यायची होती. आणि आम्ही आधी इनिशियली असं डिसाईड केलं होतं की रोहन आणि मी थोडंसं कॉम्बिनेशन करू ऑफ ग्रीन, विच लेटर वी डिडंट डू. आम्ही ते पिक्चर टाकू. मी ग्रीन साडीच नेसलेली, बट रोहनचं आम्ही ग्रीन जॅकेट नव्हतं ठेवलं. आम्ही ज्या शॉपला गेलो होतो त्यांनी मला कम्प्लीटली कन्व्हिन्स केलं होतं की भाई यही पहन, इसी से तू हीरो दिखेगा, इसी में तू रणवीर सिंह दिख रहा है, यही पहन. आणि माझ्या काही प्लान नव्हतं. सो आई वॉज ऑल्सो कन्विंस, हाँ भाई बोल रहा तो होगा. फिर वो पहन के मैं आया घर, खरीदवरीत लिया. मग इंस्टाग्रामवरती गेलो. इंस्टाग्रामवरती मी आउटफिट रिसर्च करायला लागलो की काय काय घालू शकतात, काय काय ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. तर बघितलं तर जो मी आउटफिट फायनल करून आलो होतो दाखवतो तुम्हाला पिक्चर. आधी दुनिया वही पहन रही है, सगळे तेच घालतात. मी तिथेच कॅन्सल केला की हे नाही पहन रहा मैं. आणि देन वी बॉट अनदर कोटी. त्याचा पिक्चर इज दिस. ओके, सो मी जी ग्रीन साडी वेअर केली होती ती आम्ही घेतली होती एका ठाण्यातल्या शॉपनी. ते खूप फेमस शॉप आहे. तुम्ही ठाण्यातल्या असाल तर तुम्हाला माहिती असेल, रंगोली साडीज म्हणून. तर आम्ही असंच फक्त बघायला गेलेलो तिथे साड्या एक्सप्लोर करायला. या आणि आय थिंक आम्ही अर्ध्या तासाच्या आत ती साडी फायनल गेली होती. आणि आम्ही दोघंच होतो. पहिली बार हुआ ऐसा. मी पटकन शॉपिंग नाही करत. करते अरे फट गई है उसकी. मी करते, मला जास्त कम्पेअर टू मी नो ऑफकोर्स. पण मी जास्त नाही हे करत. मला एखादी गोष्ट आवडली आहे, फायनलाइज इट. तर ती ग्रीन साडी आम्हा दोघांना बघितल्या खूप आवडली. अँड देन मी फायनलाइज्ड इट. म्हणजे गेलो दुकानात, अर्धा तासात ती फायनल करून बाहेर आलो. त्यांची ऍक्च्युली स्टाफ पण खूप सपोर्टिव्ह आहे. आणि त्यांना आयडिया आहे की एक्झॅक्टली कस्टमरला काय रिक्वायर्ड आहे आणि व्हॉट आर दे लुकिंग फॉर. सो त्यांनी प्रॉपर त्यांनी आमचं ओळखलं की व्हॉट आर दीज गाईज लुकिंग फॉर. त्यांनी तसेच पट्ट्यातले साड्या आणत गेल्या आणि मस्त त्यांनी दाखवली. खूप व्हेरी नाईस. आणि पिक्चर्स आर देअर फॉर रेफरन्स. येस. आणि ती साडी आय थिंक आम्हाला 4500 ला मिळाली ठाण्यात. अँड वी थिंक इट वॉज ऍब्सोल्युटली वर्थ इट. त्यानंतर मग आम्ही गेलो रोहनची शॉपिंग करायला. ते पण त्याच दिवशी आम्ही ठाण्यातच एक स्टुडिओ आहे, रेड स्टुडिओ म्हणून, स्टेशनलाच आहे. वेस्ट आहे ना आय थिंक, आय डोंट नो, बघून मोस्ट प्रॉबेबली. या सो रेड स्टुडिओ म्हणून, व्हेरी नाईस. कलेक्शन त्यांचं चांगलं होतं. तिथेच त्यांनी हा लुक सांगितला होता रोहनसाठी, ग्रीन कोटवाला. पण मग नंतर आम्ही घरी येऊन थोडं रिसर्च केलं अँड वी थॉट दॅट इट्स नॉट युनिक. इट वॉज द सेम जे सगळे घालतात. त्यामुळे आम्ही ते थोडासा प्लॅन चेंज केला. आणि मग रोहनला आम्ही त्याच्यावरतीच दुसरी कोटी घेतली. बट विथ दिस ग्रीन कोटी द एंटायर ड्रेस जो रोहनचा होता दॅट कॉस्टेड अराउंड किती रोहन? आय डोंट नो, 3,500. नॉट व्हेरी मच. तो रेड स्टुडिओ आहे त्याचं नाव. त्यांच्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. फ्रॉम संगीत टू वेडिंग तुम्ही पूर्ण शॉपिंग तिकडे करू शकतात. आणि जास्त एक्सपेन्सिव्ह पण आहे. इट वॉज आणि गुड क्वालिटी. 3.5K. त्यात रोहनचं पूर्ण कुर्ता, पैजामा अँड जॅकेट. सो इट वॉज व्हेरी नाईस. गुड डील, ग्रेट डील. आणि एंगेजमेंटला घरातनं निघताना मी एक ऑरेंज केसरी कलरची साडी नेसलेली विथ ग्रीन ब्लाउज. दॅट वॉज व्हेरी नाईस. व्हेरी ब्युटिफुल, लुक व्हेरी गुड. या दॅट वॉज टिश्यू
साडी, आणि ती साडी मी मुंबईतनं नाही घेतली, ती मी सोलापूरवरनं घेतली आहे. सो डिस्क्लेमर, माझ्या ज्या सगळ्या आउटफिट्स आहेत ते ऑल ओव्हर द प्लेस असणार आहेत, ते मुंबईतला नसणार आहेत मोस्टली, बिकॉज आमचं लग्न फिक्स झालं होतं मे 2024ला, आणि आमचं लग्न आम्ही केलं मे 2000, इट इज साऊंडिंग रॉंग, आमचं लग्न ठरलं होतं 2025 मे, बट फिक्स डेट झाली होती 2024 मध्ये. सो वी हॅड एंटायर इयर टू डू आर प्रेपरेशन. तर मी जिथे जिथे जात होते फिरायला तिकडनं मी एक साडी अशी घेतलेली. सो द ऑरेंज साडी वॉज फ्रॉम सोलापूर. सोलापूरमध्ये एक स्टोर आहे व्हेरी फेमस, चाटला साडी स्टोर, राईट? गेलो मी सुद्धा गेलो. हा, परत एकदा बोलते, असं वाटतं फनी आहे ना म्हणून. नहीं, नाम तो फनी साउंड करेगा रे तू. एक बार बोल, 4 बार बोल. नाम ही वो लोग ने वैसा चुन के रखा है, बट अच्छा है, कलेक्शन अच्छा. हा, सो तिथे मी आम्ही जातो दरवर्षी, त्यामुळे गेलेलो, आणि मी ती साडी सिलेक्ट केलेली, आणि मी तेव्हा सगळं विचार होता केला की एंगेजमेंटला नेसेन, बट दॅट साडी टर्न्ड आउट रिअली प्रिटी. मग मी डिसाईड केलं की मी ती साडी तेव्हा नेसेन, आणि ती साडीची कॉस्ट विल सरप्राईज यू. दॅट साडी वॉज ओनली अराउंड 1100-1200, अँड दॅट साडी मला पण आताच कळलं. हा, आणि तिला लुक खूप प्रीमियम आहे, आणि मी ती साडी फक्त एखाद्या अशा फंक्शनला नेसेन असण्यासाठी घेतली होती, नॉट फॉर एंगेजमेंट, बट मला ती खूप आवडली, त्यामुळे मी ती फायनल केली फॉर एंगेजमेंट. सो एंगेजमेंटच्या माझ्या दोन्ही साड्या ज्या मी नेसल्या होत्या, दॅट वॉज इट वॉज अबाउट दिस. आणि त्यानंतर आम्ही एंगेजमेंटच्याच दिवशी संगीत ठेवलं होतं, त्यासाठी रोहनचं आउटफिट आपण घेतलं होतं. हस्तमिलन म्हणून शॉप आहे प्लाझाच्या अपोजिट दादरला. आपलं शॉपिंग बॉयज खूप सिंपल आहे, आपलं सगळं इथल्या इथेच आहे. चलती फिरते मग वडापाव खाने के लिए दादर चले गए. मारतंड मिसळ माझ्या मित्राचा शॉप आहे, तिकडे गेला, त्याच्या बाजूलाच ते शॉप आहे. चलती फिरती में खरीद लिया. वैसा अपना शॉपिंग बहुत सिंपल है. मग हस्तमिलनला गेलो, आणि एकदम फॅन्सी मला संगीत था, और आजकाल ते एकदम मला फॅन्सी हिरो लग्नात था, तर त्यासाठी तसं मी क्लिअर्ड बाय करायचं होतं मला. सो तिकडे बघायला गेलो, सगळीकडे बघितले मी. दॅट वॉज द लास्ट आउटफिट दॅट आय बॉट, नॉट एक्झॅक्टली, पण ते खूप लेट बाय केलं मी, कारण की मी सगळीकडे बघतो 14-15K, आणि 14-15K इज अ लॉट टू वेअर फॉर वन इव्हेंट, ॲज पर माय थिंकिंग. तुमच्यासाठी असेल बेसिक. तर मी कुठे बायच करत नव्हतो, मला पटतच नव्हतं, काय आवडतच नव्हतं बाय. 14-15K नाही दिला मी इसका. मग हस्तमिलनला गेलो, आणि दे शोड मी ऑप्शन्स, आणि दे वर व्हेरी नाईस, मतलब प्रॉपर कोई मेन कॅरेक्टर पहने वैसे वाले आउटफिट्स. आणि त्या लोकांनी पण सांगितले रेट्स ऑफकोर्स, आणि बार्गेन करना तो बनता है. दादर आहे, अपना इलाका आहे, बार्गेन करना तो बनता है. मग अराउंड ते घासाघिसी करून अर्धा पाऊण तास बार्गेन करून सगळं फायनलाइज ते झालं 7K. सो ते 7000 मध्ये रोहनचं संगीत आउटफिट. आणि रोहनचं जे पहिलंवालं ग्रीन जॅकेट आहे, ते आम्ही जॅकेट न घालता ही कोठी बाय केली. ती बाय केली होती आम्ही आमंत्रण दादर, राईट, अँड दॅट वॉज फॉर अराउंड 2.5,000. कोठी थोडा एक्सपेन्सिव्ह, ते थोडं एक्सपेन्सिव्ह पडला आम्हाला ॲज कम्पेअर्ड टू ठाण्याचा तो पूर्ण सेट 3.5,000ला होता, आणि हा 3.5K ला होता, आणि हा 2.5K ला जस्ट जॅकेट. बट ठीक आहे, झालं, इट इज रियुजेबल, कारण की आम्ही रॉनी ते ग्रीन जॅकेट मग यूज केलं पुण्यवचनाला. त्या फोटो तुम्ही बघाल, राईट? ठीक आहे. तो आपले 3 आउटफिट झालेले आहेत, राईट. सो नाव लेट्स नो, एक गोष्ट बाकी राहिली. एंगेजमेंटला संगीतला मी एक लेहंगा घातला होता. दॅट लेहंगा तो सुद्धा मी ठाण्याला घेतलेला. त्या शॉपचं नाव मी इथे टाकून देईन. ते रंगोली साडीजच्या जस्ट बाजूला तो शॉप आहे. अँड अगेन यू विल बी सरप्राइज्ड की त्या लेहंग्याची कॉस्ट वॉज ओनली अँड ओनली 5,000. मला तो एवढा छान सुंदर लेहंगा 5,000ला मिळाला. अँड असं माझं काही ठरलं नव्हतं की मला 5,000चाच घ्यायचं किंवा असं बजेट, बट आय डिडंट वॉन्ट दॅट टिपिकल लेहंगा. पण तुला पर्पल घ्यायचा होता, लेव्हेंडर. येस, डोंट जज मी ऑन द कलर्स. तिला लेव्हेंडर पर्पल घ्यायचा होता. सो शी वॉज लुकिंग, हेच बोलतात ना कलर त्याला. हा, तर ती सगळीकडे हा शोध होती, आणि तो डिफरंट शेड्स मिळत होते, पण हवा तसा आपल्याला सटल मिळत नव्हता. तो प्रॉपर तिथे मिळाला, आणि प्रॉपर रेटला सुद्धा मिळाला. आणि मला तो तेच म्हणत होती मी की मला टिपिकल नको होते ते गोल्डन शिमरी रेड अँड एव्हरीथिंग. आय जस्ट वॉन्टेड की संगीत एप्रोप्रिएट असावा, थोडा इव्हनिंग पर्पल लॅव्हेंडर. आणि त्याचनुसार मी रोहनचे पण आउटफिट कोऑर्डिनेट केलं होतं, ब्लॅक अँड शिमरी. आणि मला तो सेम, मला बघितल्या तो लेहंगा आवडला, आणि मी त्याच दिवशी ते पण फायनल केलं. तर एंगेजमेंटचा आमचा खूप स्मूथ
शॉपिंग झाली. सो लेट्स मूव्ह टू मेहंदी. ओके, तर माझ्या मेहंदीचा आउटफिट खूप सिम्पल होता. मला मेहंदीला असं खूप जास्त लेहंगा वगैरे काही नव्हतं करायचं, कारण मला माहिती होतं मला खूप वेळ बसायचं आहे तिथे अँड आय वॉन्टेड टू बी कम्फर्टेबल. त्यामुळे मी हा ड्रेस ऑर्डर केलेला मिंत्रावरून अँड इट वॉज ओनली अराउंड आय थिंक 1500 समथिंग. आणि मी बेसिकली तुम्हाला सांगते की मी रॉनला कंटिन्युअसली हेच सांगत होती अँड एव्हरीबडी, म्हणजे माय सिस्टर्स, जेव्हा पण आम्ही शॉपिंगला जायचो, मला असेच कपडे हवे आहेत की जे मी नंतर यूज करू शकेन. आय डिडंट वॉन्ट टू डू लाईक एव्हरी फंक्शनमध्ये लेहंगा किंवा हेवी आउटफिट्स आणि मग नंतर ते पडून राहतील. आणि इवन लेहंगा पण संगीतचा मला तसाच हवा होता की नेक्स्ट कोणाचं तरी फंक्शन असेल जिथे मी आय एम नॉट द ब्राईड, तरी मी ते अप्रोप्रिएट वाटलं पाहिजे घालून. सो दॅट वॉज द रिझन मी बाकी सगळे आउटफिट्स असेच चूज केले दॅट आय कॅन यूज अगेन. सो मेहंदीचा पण माझा हा ड्रेस इट वॉज ओनली फॉर 1500 अँड इट वॉज कम्फर्टेबल अँड रियुजेबल. रोहनचा कुर्ता फ्रॉम विद्यार्थी, भाई आपला खूप सिम्पल आहे. ते पण विद्यार्थी तन्वीकडे मी गिफ्ट मागितला होता की मेरे को गिफ्ट करना है, कर रे कुछ कुर्ता होता, नॉट फॉर मेहंदी पण असे मस्ती करते तो. आणि विद्यार्थी खादी भंडार म्हणून आहे, जर तुम्हाला माहिती असेल तर विलेपार्लेला. रिअली गुड ऑप्शन्स, ऑल्सो गुड क्वालिटी, ग्रेट रेंज, ऑल्सो रेट बी डिसेंट. तर तो कुर्ता रोहनचा मी घेतलेला फॉर 700 समथिंग. सो दिस वॉज ऑल फॉर मेहंदी. हा, सो नेक्स्ट इज हल्दी. हल्दीला मी हा आउटफिट घातला होता आणि रोहननी हा. व्हाइट कुर्ता ब्रो, सिंपल रखने का, खराब ही होने वाला. येस. सो ॲज आय टोल्ड यू की मला हल्दीला थोडा वेगळा करायचा होता. आय डिडंट वॉन्ट द येलो साडी. तर मी हल्दीचा हा जो पीस होता दॅट वॉज नॉट अ रेडीमेड स्कर्ट ब्लाऊज, ते मी ॲमेझॉनवरून ऑर्डर केलेलं फॉर अराउंड 700 आणि मग मी त्याला स्टिच करून घेतलं. स्टिचिंग कॉस्ट पण अराउंड 700च होती. तर मला पूर्ण आउटफिट 1400ला मिळाला, विच वॉज व्हेरी व्हेरी अफोर्डेबल अँड इट लुक्ड ऑल्सो व्हेरी नाईस. मी दादरला गेलो, 600चा कुर्ता पायजामा घेतला, संपलं. बस एवढंच कॉन्टेंट आहे आपल्या हळदीचं आउटफिट. बट रोहनचा कुर्ता तो परत कधीच नाही वापरू शकत, कारण तो आता झाला गेला. माझा ड्रेस मी वापरू शकते. हा, म्हणजे वापरू शकलो असतो, पण मुलाने उचलून घेतला नसताना तो फाडून टाकला. तू नसता वापरू शकला, त्याला डाग एवढे लागलेले पिवळे. हा, आणि म्हणजे मल्टिपल रिझन तो फाटला सुद्धा तो. हा, अँड इट्स ओके. लाईक प्रत्येकच गोष्ट आपल्याला वापरायचीच आहे असं नाहीये. बट माझा ड्रेस इज व्हेरी नाईस. मी त्याला ड्राय क्लीन वगैरे करून घेतला, आता आय कॅन यूज. बॉईज मेड शुअर की इट लुक कम्प्लिटली येलो बाय द एंड ऑफ द हल्दी. येस. नाव लेट्स गो टू वेडिंग. सो लग्नात पुण्यवाचन जे होतं आमचं सकाळी, त्यात जी मी ही साडी नेसलेली, इट इज अ व्हेरी 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 ब्युटिफुल साडी. ती मी नाशिकवरनं घेतलेली. सुवासिनी सारीज नाशिकला आहे. तिथे फेबमध्ये ना माझ्या बहिणीचं लग्न होतं नाशिकला आणि माझं लग्न मेमध्ये होतं. तर आय हॅड टाईम. तर मी फेबमध्ये जेव्हा तिच्या लग्नाला गेली तेव्हा थोडासा वेळ काढून आम्ही नाशिकच्या थोडा शॉपिंग करायला गेलो. तर सुवासिनी साडीज म्हणून आहे, तिकडनं मी ही साडी घेतली पैठणी. इट कॉस्टेड मी अराउंड 5000. गुड कलेक्शन. मी पण गेलो होतो. हा, आम्ही गेलो होतो आणि इट वॉज व्हेरी नाईस. आणि खूप बोलतात ना, बघितल्या मला ती पण साडी आवडली. माझ्या लग्नाची पूर्ण शॉपिंगच अशी झाली की बघितली आणि घेतली. बढिया. आणि रोहनचं पुण्यवाचन आउटफिट हे होतं ऑलरेडी तुम्हाला स्टोरी. इफ यू रिमेंबर, ती कोठी इट वॉज फॉर 2.5K आणि ते पैसे दिले तर यूज तो करणार आहे. हा, आणि ते मॅच झालं पुण्यवचनाला. ते आउटफिट वॉज लुकिंग व्हेरी नाईस. तर आमचं ह्याच्यामध्ये कम्प्लीट म्हणजे बोलतात ना, इट वॉज अ गुड डील. त्यानंतर लग्नाचं आउटफिट. रोहन इज द मेन कॅरेक्टर. रोहनच्या आउटफिट लग्नाच्या आदल्या दिवशीपर्यंत फायनल नव्हतं. आणि सगळ्यात आधीपासून मला क्लिअर होतं की मला काय घालायचंय. हळदीपर्यंत फायनल नव्हतं झालं ना. फेटा कधी फायनल झाला तुझा? हळदीच्या पण नेक्स्ट डे. म्हणजे लग्नाच्या आदल्या दिवशी फायनल झालं. तर आम्ही तुम्हाला बेसिकली लॉंग स्टोरी शॉर्ट सांगतो की आम्ही आधी मी माझ्या आउटफिटचं तुम्हाला सांगतो. मी सांगतो की ह्याची स्टोरी. ठीक आहे. तर मला लग्नासाठी थोडं मँगो कलरची साडी हवी होती
आणि मला मिळतच नव्हती. म्हणजे वेरेवर आय वॉज गोईंग इट वॉज लाईक टिपिकल येल्लो साडीज होती सगळीकडे. आणि ऍक्च्युली मला दुसराच कलर घालायचा होता लग्नाच्या आउटफिटमध्ये. बट देन सगळे असं बोलत होते की येल्लो घालायचं, मराठी ट्रेडिशन आहे. तर मी बोलली ठीक आहे, नो प्रॉब्लेम. पण मला तो येल्लो पण आय डिडंट वॉन्ट तो टिपिकल लेमन येल्लो. तर मला थोडासा असा मँगो अँड रेड कॉम्बिनेशन हवं होतं. सो नऊवारी बघत होती मी सगळीकडे, मला नव्हती मिळत. ऑल्सो मला नेसायचीच होती नऊवारी. आय डिडंट वॉन्ट द स्टिच्ड वन. तर मग फायनली माझी आई मला बोलली एक हिंदमाताला एक दुकान आहे कॉल्ड ॲज रिटेल. तिथे आईने तिच्या लग्नाची शॉपिंग केली होती. तिथे मला ती आणि माझी दीदी घेऊन गेली आणि म्हटलं की इथे बघ तुला इथे सापडेल. आणि तिथे पण सेम झालं. बघितल्या मला साडी आवडली. सर्कल ऑफ लाईफ, जिकडे आईच्या लग्नाची झाली तिकडे स्मृतीच्या पण लग्नाची झाली. आणि मी खूप बघितली म्हणजे खूप, म्हणजे सर्वात शेवटची साडी माझ्या लग्नाची साडी घेतली. बाकी सगळं शॉपिंग झालं होतं कारण मला आवडतच नव्हत्या. पण तिथे मला व्हेरी नाईस इन डिसेंट प्राइस ऑल्सो आय गॉट अ व्हेरी ब्युटिफुल साडी. आणि दॅट साडी कॉस्टेड मी अराउंड 3,900 म्हणजे अराउंड 4,000 रुपीज. आणि आय थिंक इट वॉज वर्थ इट. आता ती साडी मी शिवून न घेतल्यामुळे मी तिला परत ऑफकोर्स यूज करू शकते ऍज नऊवारी ऑल्सो. आणि कधी इन फ्युचर मला वाटलं की आता बास झालं तर तिला मी कन्वर्ट करू शकते इन सहावारी. सो दॅट्स इट अबाउट माय वेडिंग आउटफिट. यातून तुम्हाला काय शिकायला मिळालं? आईचं ऐका. आधीच आईचं ऐकून त्या शॉपमध्ये गेले असते, मेहनत वाचली असते. बरोबर. तर पुण्यवाचनाचं झालं, लग्नाचं माझं आउटफिट झालं. हे विधींचं होतं, ओके, नॉट रिसेप्शन. आता रॉनची स्टोरी. माझं शॉपिंग सगळ्यात लेट झाली लग्नाच्या आउटफिटची. ऍक्च्युली हाच आउटफिट होता जो मला क्लिअर होता की मला हेच घालायचंय आणि असंच दिसायचंय मला लग्नासाठी. मला ह्याच आउटफिटबद्दल क्लॅरिटी. बाकी सगळे आउटफिट्स मी असेच जाऊन ट्राय केले, ठीक वाटतं ले लो असे बाईकले. इसका मेरे को पक्का क्लॅरिटी था की मेरे को यही पहनना है. तिकडेच गडबड झाली, यही नाही मिल रहा था. आता एक्झॅक्टली तन्वीचे पण ते कलरचे लिमिटेशन आहे की यही कलर पहनना आहे. त्यामुळे मला त्यालाच कॉन्ट्रास्ट करायचं किंवा मॅच करायचं. त्यामुळे मला पण कलरचे लिमिटेशन आले की ऐसे कुछ पहनना पडेगा. सो त्याच्यात खूप अडकलो होतं. मी एक कुर्ता बाय पण केला फ्रॉम दादर, पण तो नव्हताच मॅच होता. तो कोणता कलर पूजेला घातला नाही, चिंतामणी कलरचा होता. बट दॅट वॉज नॉट कॉम्प्लिमेंटिंग. तो इंडिव्हिज्युअली खरंच छान वाटत होता कलर, बट इट वॉज नॉट कॉम्प्लिमेंटिंग. त्यात पण सेल्समॅन मला बोला हिरो लग रहा है. आणि रॉननी घेतलं. रॉन पियर प्रेशर पियर प्रेशर यार, बहुत कम लोग बोलते हैं मेरे को, तो मैं इज्जत रख लेता हूं. आणि तेव्हा मी दुकानात पण याला सांगत होते की इतका नाही कॉम्प्लिमेंट करत आहे. पण त्याने दुकानदारच ऐकलं. काय बोलणार, बायकोचं ऐकतच नाही. ठीक आहे. मग त्यानंतर खूप ताईला सुद्धा दाखवला, गुड्डीताईनी पण त्याला खूप शिव्या घातल्या नाही बोलणार मी, नावं ठेवली. क्या बाय करके लाया तो, ये पहनेगा शादी में, असं सगळं तारीफ केली माझ्या चॉईसची कुर्त्याबद्दल. आणि मला त्यानंतर मी विचार केला की नाही, ड्रॉप ही करना पडेगा भाई, कोई सपोर्ट नाही, एक कोई सपोर्ट नाही कर रहा है कुर्ता को. त्यामुळे तो ड्रॉप केला. आणि ऑल्सो फेटा त्याला मॅचिंग झाला पाहिजे असं. आणि लहानपणापासून आपण वाढलोय माझगावमध्ये. पाडवा आपण बघितला गिरगावचा, खूप फेटे घातलेत. आपल्याला रुबाब म्हणजे एकच माहिती की फेटा, तुरावाला फेटा घालायचा तर रुबाबदार दिसतो, आपल्याला एवढंच कळतं. तर लग्न आपला मेन दिवस आहे, आपल्याला रुबाबदार दिसायचा, मेन कॅरेक्टर दिसायचा, फेटा आला पाहिजे, तो पण तुरावाला. हे आपलं क्लिअर. हा, पीस वाला एकदम कडक मध्ये आपल्याला एंटर करायचं आहे फेटा घालून, हे आपल्याला क्लिअर आहे. तर मग त्यामुळे ते सगळं कॉम्बिनेशन अपना तो जितना दिमाग चलता नहीं भाई, कलर वलर कैसे सब कंबाईन करे तो हो ही नाही राहता, बैठ ही नाही राहता. मग त्यानंतर लग्नाचं सीझन म्हणजे आमचं हळदीच्या 2-3 दिवसाआधी मी पुन्हा एकदा ट्राय करायला दादरला गेलो, कुछ अच्छा मिल रहा है तो, त्याचा ऍड गिव्हन अप, मी हेच घालणार आहे. नाही, आणि ऍक्च्युली काय झालं, मग त्यांनी दादरला रेड कलरचा हा कुर्ता बाय केला फ्रॉम आमंत्रण. इट वॉज अराउंड, मी ऑलरेडी गेलो होतो आणि मला आवडला नव्हतं. हा, पण परत एकदा जरा चेक केलं, मग त्याला आवडलं. तो पण अराउंड 2,500 मिळाला. आणि त्याला फेटा घालायच्या वरती तर खाली सोहळं घालायचंय आणि ते उपर नाही घ्यायचं होतं मला. तर तो आम्ही घेतला गिरगाव पंचे डेपो मधला दादरला. व्हेरी गुड क्वालिटी क्लोथ्स, प्रॉपर हिंदू परंपरेसाठी जे लागतात सोहळं, आणि व्हेरी गुड क्वालिटी मिळतात तिकडे. वाईड रेंज आहे, फ्रॉम चीपर टू एक्सपेन्सिव्ह सोहळे सगळं तुम्हाला तिकडे मिळेल. गिरगाव पंचे डेपो व्हेरी गुड शॉप. तिकडे गेलो, आमंत्रणमध्ये कुर्ता घेतला. त्याच्यानंतर फेटाचा कलर अजून पण फायनल होत नव्हता. प्राइस सांगूया,
16 आणि ते 16 आम्हाला मिळालं 1500 रुपयात फक्त. उपरनं, हा 16 उपरनं हा एकत्रच हा pair. 16 उपरनं एकत्र 1500 रुपयामध्ये. तर Right. 1500 रुपयाचा ते आणि कुर्ता 2.5K. तर Right. हे फिक्स झालेलं, पण फेटाच फिक्स नव्हता कारण ते होतच नव्हतं कॉम्प्लिमेंट नव्हतं. मग माझ्या वॉलेटमध्ये कार्ड मी ठेवलं होतं. मी गिरगावला ह्याला जायचो पाडव्याला एव्हरी इयर. आधी तर वादनला जायचो, त्यानंतर एक दिवशी असं वादन बंद झाल्यावर ते फिरायला गेलो, तर तिकडे फेटावाला बसलेले काका दादा ते बांधत होते सगळ्यांना. मला पण बांधायचं लाईक एव्हरी इयर. तर मी तिकडे बांधून घेतला आणि त्यांच्याकडे कार्ड पण मागितला मी, की तुमचा कार्ड पण देऊ ठेवा. तो वॉलेटमध्ये माझ्या होता. तो लकीली मी काहीतरी शोधतो, मला तो आय केम अक्रॉस कार्ड. अरे म्हणलो हा कार्ड आहे यार, ह्यांच्याकडे एकदा विचारून बघूया, एन्क्वायरी करणार मग कोणता पैसा लागला. मग त्यांना कॉल केला दादांना, त्यांना फोटो पाठवला माझा. त्यांचा पण कार्ड आणि कॉन्टॅक्ट डिटेल्स तुम्हाला इकडे पोस्ट करतो. यू कॅन कॉन्टॅक्ट देम. त्यांच्याकडे पण खूप ऑप्शन्स आहेत आणि खूप सुंदर फेटे बांधतात. माझ्या आधीचे पण फोटोज मला दाखवतोय जे मी त्यांच्याकडनं व्हेरी बांधले. नाईस. हा, आपण ते फोटो तिथे टाकू. हा राईट. त्यांनी ऑन द स्पॉट मला साडीचा फोटो दिला की ही साडी आहे, सूट होते, एकदम मनात बसली, प्रॉपर कलर सुटेबल, प्रॉपर मॅच. आणि त्याच्यानंतर बनला हा आपला आउटफिट. येस. आणि म्हणजे एवढं फिरून लग्नाच्या आदल्या दिवशी प्रॉपर गायडन्स मिळाला अँड एव्हरीथिंग वर्कड आउट रिअली वेल. एव्हरीथिंग ऑलवेज फॉल्स इन प्लेस. ते फेटाचे किती घेतले त्यांनी फेटा बांधायचे? चार्जेस अराउंड 2500, विच इज व्हेरी मिनिमल फॉर दिस क्वालिटी ऑफ. आणि त्यांनी फेटा बांधला, असं नाही की तो रेडीमेड होता, कारण रेडीमेड फेटा परत वापरला जात नाही. त्यांनी साडीचा बांधला आणि ती साडी सुद्धा आम्हालाच दिली, सो वी कॅन यूज इट. राईट. आणि दिस वॉज अबाउट आवर वेडिंग ऑल द आउटफिट. आउटफिट्स. मग रिसेप्शनची साडी माझी अगेन इट इज फ्रॉम रंगोली साडीज ठाणे, आणि ते पण आम्ही एका संडेला गेलो पूर्ण फॅमिली फॉर द चॉईस. आणि ते पण आमचं त्याच दिवशी सिलेक्ट झालं. म्हणजे मी ज्या साड्या बघितल्या आणि लगेच म्हणजे 1-2 तासात दॅट वॉज ऑल्सो फायनलाइज. त्याच्यात पण त्यांचं प्रीमियम असं सेक्शन आहे. ते काय आवडतच नव्हतं, म्हणजे प्रॉपर रिसेप्शन वाईज वाला नाही, मेन कॅरेक्टर वाले नाही मिल रहे. मग त्यांनी ओळखलं की इनको नाही पसंद आला, तर ते बोलले की और प्रीमियम आहे, ते तुम्हाला बघायला आवडेल. फ्लोर्स आहेत त्यांचे प्रॉपर. आणि माझी रिसेप्शनची साडी अराउंड मला 15,000ला मिळाली. अँड मला त्या साडीवरती इतके कॉम्प्लिमेंट्स मिळाले आहेत. एव्हरीबडी लव्ड दॅट साडी. आणि मला माझ्या लग्नाच्या याच्यामध्ये एक तरी रेड लुक हवा होता, बट माझं हे पण फिक्स होतं की मला लाल भडक लाल नकोय मला. आय विल इमॅजिन समथिंग लाईक दिस अँड आय गॉट एक्झॅक्टली दॅट. त्यामुळे मग इट जस्ट वर्कड आउट रिअली वेल आणि माझं आउटफिट वॉज डन. माझं सिम्पल होतं. बॉईज साठी आजकाल कलर्सच नाही उरले आहेत. बॉईज साठी तेच एक उरलंय की तुम्ही ऑफ व्हाईट, मोती कलर, तेच सगळे उरले. लोक मला लग्नाला पण तेच सांगत होते की हे घाल. येस. आणि आम्ही हे ठरवलं होतं की लग्नाला आम्ही हे नाही करणार आहे की रोहन आयव्हरी आणि मी येलो नाही. वी वॉन्टेड प्रॉपर कलर्स. त्यामुळे मग आम्ही रेडवाला कलर्स इम्पॉर्टंट आहे लाईफ मध्ये. आता ते परत ते झालं की परत मग रिसेप्शनला एकदम कलरफुल तर जोकर भी नाही बनणार आपल्या ना बॅलन्स. हा. मग तिकडे तिथे फिरू आयव्हरी वाल्याला गेलो आम्ही. एक शॉप आहे महावीर म्हणून. NX. हा, महावीर NX भुलेश्वरला. व्हेरी गुड कलेक्शन. तिकडे पण तुम्हाला ब्लेझर पासून काय बोलतात त्याला जे घातलं होतं शेरवानी पासून सगळं तुम्हाला मिळेल. टक्सिडो एव्हरीथिंग विल गेट. तर तिथे आम्ही गेलो आणि लकीली सेल चालू होता. ह्याच दरम्यान बाय केलं होतं ना की फेब फेब दरम्यान तिकडे सेल होता. सो आता मी त्याचे रेट्स आधी पण चेक केले होते, नंतर पण चेक केले. गुड हायर साईड आहेत रेट्स. 15K पासून स्टार्ट वाट आहे. आम्हाला लकीली दरम्यान सेल होता. 10K ला हा माझा आउटफिट पूर्ण झाला विथ द ज्वेलरी तर एवढं काय नाही, एकच ती माळ होती इन्क्लुडिंग दॅट ज्वेलरी, ओढणी. नाही, इन्क्लुडिंग ओढणी नव्हतं ते. ओढणी आम्ही वेगळी घेतली. सॉरी, ओढणी त्यांच्याकडे नव्हती आवडत. हा, ओढणी आम्ही कुठल्या तरी दुसऱ्या दुकानात घेतली. ते आता मला लक्षात नाही, मी इथे खाली टाकेन. आणि ओढणी वॉज अराउंड अगेन 900-1,000 रुपीज. आणि त्यांची जी मोत्याची माळ होती म्हणजे ती पण वेगळी आम्ही त्यांच्याकडनं घेतली. दॅट वॉज अराउंड 600 की 800. हो. सो टोटल आउटफिट 11,000 प्लस ओढणी म्हणजे 12,000 मध्ये टोटल झालं. बट विच इज नॉट बॅड फॉर अ रिसेप्शन आउटफिट. खूप महागडे जातात. हो. आणि आय एम टेलिंग यू, इफ यू आर अ ब्राईड टू बी ऑर ग्रूम टू बी आणि तुमच्याकडे वेळ आहे, आता आमच्याकडे भरपूर वेळ होता, 1 वर्ष होतं, आरामात तर आम्ही करू शकलो स्टेप बाय स्टेप आणि थोडं एक्सप्लोर करू शकलो. जसं मी नाशिक किंवा सोलापूरला वगैरे
केलं, पण सगळ्यांकडे तेवढा वेळ नसेल. पण जर तुमच्याकडे आहे अराउंड ॲटलीस्ट 6 months तरी आहे, तर थोडंसं लवकर स्टार्ट करा. तर एक्सप्लोर नाही पडलं यू कॅन गो टू अनदर शॉप. आता तुम्ही लास्ट मोमेंटला सुरू करणार तर तुम्हाला तिथे आवडून घ्यायचंच आहे. हा, आणि खूप केओस होतो, स्ट्रेस पण बिल्ड होतो, आणि मग यू हॅव टू जस्ट सेटल फॉर समथिंग दॅट यू डोंट लाइक. सिलेक्ट द बेस्ट अमंग व्हाट इज अवेलेबल. वैसा नहीं मत करो. बहुत बढ़िया दिन होता है, बहुत इंपॉर्टेंट दिन होता है, बहुत बढ़िया फोटोज आते हैं. और ऑल्सो यू वर्क ऑन योर शेप एंड ऑल, यू डाइट एंड ऑल, यू आर लुकिंग the best of your shape till now in your life on that day. So make sure की outfit भी पण छान असते. ओके, अँड नाव लेट्स कम टू द लास्ट आउटफिट, आमचा पूजेचा आउटफिट. उरलेला कुर्ता तिकडे घातला. हा, जो एक्स्ट्रा कुर्ता घेतलेला तो त्यांनी पूजेला घातला. आणि मी ही पूजेची साडी जी आहे दॅट आय हॅड बॉट फ्रॉम अगेन सुवासिनी साडीज. जेव्हा मी नाशिकला गेलेली आणि तेव्हा मी तो जो पण पुण्यवाचनाची जी ती साडी ज्या दिवशी घेतली त्या दिवशीच आम्ही ही साडी पण घेतली. आणि ही साडी खूप सॉफ्ट, खूप छान अंगाला बसणारी अशी आहे. आणि ती साडी मला अराउंड 2.5K ला मिळाली. तर नॉट अ बॅड डील ॲट ऑल. तर या दॅट्स इट. फुटवेअर. हा, आणि आमच्या दोघांचे सगळ्याला वेगवेगळे फुटवेअर्स असतात. फुटवेअरचं आता अराउंड आपण प्रत्येक आउटफिटला थोडं वेगवेगळे बाय करतोच. तर माझे असं बघितलं तर पूर्ण सगळ्या फंक्शनचे संगीत नाही, एंगेजमेंट अँड वेडिंग असं बघितलं तर माझे अराउंड 5,000 to 6,000 रुपीज फुटवेअरमध्ये इन्व्हेस्ट झाले. बट ऑफकोर्स त्यात मला काहीच प्रॉब्लेम नाही वाटत, कारण ते मी यूज करणारच आहे. आणि तुझे? माझं पायदुनीला नियर मुंबादेवी टेम्पल एक शॉप आहे. बॉयज विल थँक मी फॉर दिस. वर्षाच्या कोणत्याही पॉइंटला, कोणत्याही इव्हेंटला, कोणत्याही सीझनला तिकडे जा, तुम्हाला फ्रॉम जन्मदिवस टू यू नो व्हॉट टाइम सेइंग, हर इव्हेंट के लिए सुटेबल तुम्हाला फुटवेअर मिळेल तिकडे. आणि बॉयज फुटवेअर ओनली फॉर 1K. ओनली फॉर 1,000 एनी चप्पल. मोस्ट ऑफ द आइटम्स आर 1K. थोड़ा ऊपर जा सकता है इफ वेरी फैंसी. क्वालिटी का अश्योरेंस मैं देता हूँ. आणि शॉपचं नाव सांग. जय भारत शॉप नियर मुंबादेवी टेम्पल. प्रत्येक इव्हेंटला सुटेबल तुम्हाला मिळतील, प्रत्येक इव्हेंटला सुटेबल मिळतील आणि बजेटमध्ये आणि गुड क्वालिटी. क्वालिटीचा काहीच विषय नाही. मी आधीपासून लहानपणापासून तिथलेच यूज करतोय. कळलं, प्रमोशन कळलं. व्हेरी नाईस. नॉट स्पॉन्सर्ड ॲट ऑल. नॉट स्पॉन्सर्ड ॲट ऑल बट जेन्युइन रिव्ह्यू. थँक यू गाइज, थँक मी लेटर. भाई बहुत बढ़िया शॉप. ठीक आहे. अँड मग टोटल रॉनचे पण शूजचं इट वॉज अ हॅक यार, आय शुडंट हॅव. तुझे पण 5 to 6K लाईफ हॅक था. 5 to 6K झाले असतील ना तुझे पण? हा, 4-5K. मी जयपूरला गेलो होतो तेव्हा मी एक तिकडे जोधपुरी बाय केली होती. ती जरा एक्सपेन्सिव्ह होती. आणि रॉनी माझ्यासाठी पण तेव्हा मोजरी आणली होती. जुत्ती रॉनी माझ्यासाठी पण जुत्ती आणलेली तिकडनं. ती पण मी माझ्या एका फंक्शनला यूज केली. राइट. सो जोधपुरी यार, मतलब मेरे लिए तो बहुत बड़ी बात है कि वो उसने ऐसा रोल करके दिखाया मेरे को. पूरा जोधपुरी ऐसा रोल बना के दिखाया उसने मेरे को. आणि त्याने 1800 मागितले, मी देऊन टाकले. बट ठीक आहे, नो प्रॉब्लेम. बट या, सो ओव्हरऑल दिस वॉज इट अबाउट आवर आउटफिट्स फॉर आवर वेडिंग. आणि ज्या ज्या शॉप्सची लिंक आम्हाला मिळेल ती आम्ही डेफिनेटली टाकू डिस्क्रिप्शनमध्ये. बट इथे तर आम्ही तुम्हाला नक्की नाव सांगू. अँड ओनली द वन ॲडवाइस दॅट आय वुड गिव्ह इज इफ यू हॅव टाईम, स्टार्ट अर्ली गाईज अँड एक्सप्लोर. अँड या, एनिथिंग अजून कुठली इन्फॉर्मेशन तुम्हाला हवी असेल, अजून कुठला वेडिंग रिलेटेड व्हिडिओ आम्ही बनवावं, तर प्लीज कमेंट करा इन द कमेंट सेक्शन. वी विल डेफिनेटली मेक इट फॉर यू गाईज. ओके, बाय.